राज्यासह देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. नाशिकमध्येही मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. पण या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावेळी गोंधळ उडालेला बघायला मिळाला. गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्यामुळे महिला वनरक्षक माधवी जाधव यांनी जागेवरूनच गिरीश महाजन यांना जाब विचारला. माधवी जाधव यांनी यावेळी चांगलाच संताप व्यक्त केला. आपल्याला निलंबित केलं तरी चालेल, मात्र कुणालाही घाबरणार नाही, असा पवित्रा माधवी जाधव यांनी घेतला. यावेळी माधवी जाधव यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांना शांत करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी दुसरीकडे घेऊन जाताना दिसले, पण त्या आक्रमकपणे आपली भूमिका मांडताना बघायला मिळाल्या. माधवी जाधव आक्रमक झाल्यानंतर सर्वत्र या घटनेची चर्चा होऊ लागली. या घटनेनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. अनावधानाने राहिलं असेल, माझा तसा काही कुठला हेतू नव्हता. त्यामध्ये मी फक्त घोषणा दिल्या की भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम. बरोबर आहे. तसं काही असेल तर ते अनावधानाने झालं असेल. माझा त्यामागे मुद्दाम नाव डावलण्याचा हेतू नव्हता. मला वाटतं प्रत्येक वेळेला मी भाषण करतो तेव्हा असं काही होत नाही, पण या वेळेला त्यांना काही वाटलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली. या घटनेप्रकरणी वनरक्षक माधवी जाधव यांनी नाशिकमध्ये सरकारवाडी पोलीस ठाण्यात गिरीश महाजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या प्रकरणी आता काय काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं आहे. तुमचं या घटनेविषयी काय मत आहे, मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा.